नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना रुग्णालयीन कायद्याची माहिती होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचा संवाद सुलभ व्हावा तसेच विविध प्रश्नांवर चर्चेतून तोडगा निघावा याकरता कायदा व रुग्णालय नोंदणीबाबत चर्चा परिषद म्हणजेच कार्यशाळेचे आयोजन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले होते. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये मेरा युवा भारत या उपक्रमाविषयी जनजागृती व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने लाईट हाऊस कम्युनिटी या संस्थेच्या सहकार्याने मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचा विकसित भारत संकल्प यात्रेस मिळणारा प्रतिसाद पाहून केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे या यात्रेच्या दुसऱ्या पर्वास पिंपरी चिंचवड शहरात सुरुवात करण्यात आली आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने युथ एम्पॉवरमेंट उपक्रमाअंतर्गत परीक्षेला सामोरे जाताना या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका CSR सेल अंतर्गत सँडविक कोरोमंट इंडिया यांच्या सामाजिक दायित्व निधी आणि थिंक शार्प फाउंडेशनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कमला नेहरू हिंदी प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक 3 व बालवाडी पिंपरीनगर मध्ये झालेली संपूर्ण इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, संपूर्ण शाळेला सौर ऊर्जा, खेळाचे साहित्य, संगणक, प्रशिक्षक व प्रत्येक वर्गामध्ये स्वतंत्र ग्रंथालय इत्यादी सुविधांचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह व सँडविक कोरोमंट इंडिया व्यवस्थापकीय संचालक व मुख्य वैद्यकीय अधिकारी किरण आचार्य यांच्या हस्ते पार पडले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा अभियान 4.0 या अंतर्गत KSB चौक ते टाटा मोटर्स या परिसरात फ्लॅगथॉनचे आयोजन करण्यात आले होते.